तर आज होती दीपामावस्या. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मी माझ्याकडे जेवढे दिवे होते तेवढे काढले, घासून पुसून स्वच्छ असे केले आणि संध्याकाळी एका पाटावरती ठेवून तेल वात टाकले आणि पेटवले. मी आजकाल असं पूजा वगैरे काही करायला घेतले का रिद्धी जी आहे ते एकदम बारकाईने लक्ष देऊन बघते. आता बरेचसे जण दिव्यांची पूजा जी आहे ती सकाळीच करते, पण मी प्रत्येक वर्षी संध्याकाळीच करत असते आणि सोबतच कणकेचे दिवे देखील बनवले होते मुलींचं औक्षण करायला. रिद्धी बसली शांत औक्षण करताना, पण रिद्धी काही एका जागेवर बसत नव्हती, सारखी उठत बसत होती. तिला काहीतरी वेगळंच वाटत होतं, काय करते काय नाही. खूप उत्सुकता असते तिला प्रत्येक गोष्टीची. या दिवशी मुलांचं औक्षण केल्याने आपल्या मुलांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते आणि नकारात्मकतेपासून देखील रक्षण होते. त्याच्यामुळे ज्यांच्याही घरात लहान मुलं असतील त्यांनी दीपामावस्येच्या त्या दिवशी कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचं औक्षण करा. नंतर दिवे जे आहे ते एकदम जास्त पेटले होते म्हणून रिद्धी जी आहे ती घाबरायला लागली होती आणि लांब लांब पळायला लागली होती. तिला वाटलं आता मला काही चटका देते की काय काय माहिती. ती बसली देखील नाही, मी तिला उभ्या उभ्याच ओवाळलं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.